हॅलो, आज मी बनवणार आहे नाचणीचे बिस्किट। त्याच्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी तूप, 1 वाटी गूळ, थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि कोको पावडर घेतली। आता हे गूळ आणि तूप मिक्सरमधून एकत्र करून घेते। तूप आणि गूळ एकत्र करून झाल्यानंतर बिस्किटसाठी पीठ मळून घेते। नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, कोको पावडर आणि तूप आणि गूळ हे सगळं एकजीव करून सगळं एकत्र मळून घ्यायचं। ह्याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा सोडा, बेकिंग पावडर काहीच वापरले नाही, तरी पण बिस्किट एवढे मस्त खुसखुशीत होतात। आता हे सगळं मळून घेते। ह्याच्यामध्ये दुधाचा, पाण्याचा कसलाही वापर आपल्याला करायचा नाही। आता हे व्यवस्थित मळून झालेलं आहे। ओव्हनच्या ट्रेला मी तूप लावून घेतलं। त्याच्यामध्ये आता बिस्किट करून ठेवते, एक एक त्याचे शेप करून ठेवते। मी गोल शेपमध्ये बिस्किट केलेत, हवं असतील तर वेगळ्याही शेपमध्ये करता येतात। अशा प्रकारे सगळे गोल बिस्किट करून त्याच्यात ठेवून घेते। आता हे सगळे बिस्किट बनवून झालेत। त्याला डेकोरेशनसाठी मी थोडंसं वरून पिस्त्याचे तुकडे लावते। आता हे लावून झालं की प्रीहीट ओव्हनमध्ये मी कुकीज या मोडवरती 15 मिनिटांसाठी बिस्किट कुक करून घेते। आता 15 मिनिटानंतर हे काढून घेते। काढल्यानंतर आहेत त्या प्लेटमध्ये एक 10 मिनिट थंड होऊन द्यायचे आणि मग दुसऱ्या प्लेटमध्ये काढते। थोडे गरमच आहेत ते, थंड झाले की मग दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते। आता हे सगळे काढून घेते मी एका प्लेटमध्ये। हे बिस्किट इतके छान लागतात खायला पण आणि खूप पौष्टिक आहेत। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा।